या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा तिच्या पोटावर हात ठेवून म्हणत असते की बाळा, खरंच मी तुला तुझ्या बाबांबद्दल किती सांगू आणि किती नको असं झालंय मला. आणि मग ती तशीच पोटावर हात ठेवून डोळे बंद करून उभी राहते. तितक्यात तिची आई त्या ठिकाणी येते आणि तिला हसतच विचारते की काय गं अक्षू, काय चाललंय तुझं? मी मगाचपासून बघते तू एकटीच बोलते, एकटीच हसते. आणि त्यावर अक्षरा हसतच सांगते की अगं आई, मी बाळासोबत बोलत होते. आणि ते ऐकून तिची आईसुद्धा खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर त्या अक्षराला विचारू लागतात की काय बोलली मग तू बाळासोबत? तर अक्षरा सांगत असते की मी बाळाला त्याच्या बाबांबद्दल सांगत होते, मला त्याच्या बाबांमध्ये असणारे वेगवेगळे गुण सांगत होते. आणि ते ऐकून आई हसतच म्हणते की अक्षरा, तुला माहिती आहे का, जेव्हा तू माझ्या पोटामध्ये होते ना, तेव्हा मी सुद्धा अशीच तुझ्याशी गप्पा मारायची. आणि आता जसं तू तुझ्या बाळाला अधिपतींबद्दल सांगतेस ना, तसं मी सुद्धा तुला तुझ्या बाबांबद्दल सांगायची. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. तर मग आई तिला त्यावेळच्या सगळ्या आठवणी सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मी तुझ्याशी ना खूप गप्पा मारायचे, तुझे बाबा कोणकोणती पुस्तकं वाचायचे हे सुद्धा तुला सांगायचे. आणि मग जेव्हा हे बाबांना समजलं ना, तेव्हा त्यांनीसुद्धा तुझ्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली. मला त्यावेळी रात्रभर झोप येत नसायची. आणि मग बाबा गोष्टींची पुस्तकं घेऊन यायचे आणि त्या गोष्टी तुला आणि मला सांगत बसायचे. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला तर खूप हसू येत असतं. आणि मग त्या दोघीजणी याच सगळ्या गोष्टींबद्दल बोलत राहतात. आणि मग बोलता बोलता अक्षरा शाळेचा विषय काढते आणि आज शाळेत जो काही प्रकार घडला होता तो तिच्या आईला सांगते. आणि ते सगळं काही ऐकून तिची आई खूपच घाबरते. तर अक्षरा म्हणत असते की आई, आता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, कारण आता परत शाळा बंद नाही होणार. अधिपतींनीच आम्हाला मदत केली, त्यांनीच आम्हाला हा मार्ग सुचवला आणि म्हणून आपली शाळा वाचली. आणि हे ऐकून आईलासुद्धा खूप आनंद होतो. ती विचारत असते की खरंच अधिपतींनी मदत केली का? आणि त्यावर अक्षरा म्हणते हो आई. आणि मग ती सगळा घडलेला प्रकार आईला सांगू लागते. त्यामुळे तिलाही खूप आनंद होतो. दुसरीकडे आजी पुन्हा भुवनेश्वरीकडे जातात. तर भुवनेश्वरी हसतच त्यांच्याकडे पाहत असते. त्यामुळे आजी विचारतात की काय गं, काय झालं? तर भुवनेश्वरी म्हणत असते की आई, आम्ही तुला सांगितलं होतं ना की आम्हाला विचार करायला थोडासा वेळ हवा आहे. आता आमचा विचार करून झाला आहे. आम्ही ठरवलं की आता सुनबाईंना घरी आणण्यासाठी कोणत्या तरी आपल्या माणसालाच पाठवायला हवं. आणि हे ऐकून आजी आनंदाने म्हणतात की अगदी योग्य निर्णय घेतला आहे तू भुवे. कोणत्या तरी आपल्या माणसालाच तू पाठव, पण ती दुर्गी नको. कारण आता जर ती तिथे गेली ना तर काहीतरी तमाशा करून येईल, उगाच गोष्टी बिघडतील. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो आई, काळजी करू नको. आता मी अशा माणसाला पाठवणार आहे जो माणूस अनुभवी असेल, शांत असेल, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून सुनबाईसोबत आणि तिच्या घरच्यांसोबत बोलेल. आणि त्यावर आजी म्हणते की अगदी खरं आहे, पण अशी व्यक्ती आहे तरी कोण? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तूच जा आणि सुनबाईंना आता घरी परत घेऊन ये. आणि ते ऐकून आजी तर भुवीकडे पाहतच राहतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते, सुनबाई तुला नाही म्हणणार नाही आणि तुझीसुद्धा इच्छा होतेच ना की त्यांनी घरी यावं, मग जा तू त्यांच्याशी बोल आणि त्यांना घरी परत घेऊन ये. दुसरीकडे अक्षराची आई अक्षराला विचारत असते की अधिपतींनी आज जसा शाळेसाठी स्टँड घेतला तसा ते तुमच्या संसारासाठी कधी स्टँड घेणार आहेत? जसे ते फॅक्टरीबद्दल, शाळेबद्दल भुवनेश्वरी मॅडमसोबत बोलतात, त्यांच्या विरोधातही उभे राहतात, मग ते तुमच्या संसाराबद्दल काहीच का बोलत नाही? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अगं आई, खरंच तसं काही नाही आहे, त्यांना आमचा संसार हवा आहे. पण आई म्हणत असते की अगं असं कसं म्हणू शकतेस तू? जर त्यांना खरंच तुमचा संसार हवा आहे तर मग ते काहीच का बोलत नाही? तुला इथे घेऊन जाण्यासाठी का येत नाही? जर त्यांना खरंच तू त्यांच्या आयुष्यात हवी असती तर मग ते एवढे शांत राहिले असते का? आणि ते इतके शांत आहेत म्हटल्यावर आपण काय अर्थ काढायचा? तर अक्षरा म्हणत असते की आई, तू नको गं काळजी करू, मला माहिती आहे ना अधिपतींना आमचा संसार किती हवा आहे ते, आणि ते ना नक्कीच काहीतरी प्रयत्न करत असतील, माझा विश्वास आहे. पण आई म्हणत असते की अक्षरा, जेव्हापासून तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी समजली आहे ना, तेव्हापासून तू सतत ताणतणावांमध्येच असते. आणि आता जर तुझं बाळ जन्माला आलं आणि तरी हे सगळं मिटलं नाही तर त्या चिमुकल्या जीवावर काय परिणाम होतील याचा तरी तू विचार कर. अगं हवं तर तुम्ही भांडत एकमेकांसोबत संसार करा, पण एकत्र राहा. त्या लहान मुलीला आई वडील हवे ना? आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, मला कळतंय सगळं. आणि आता फक्त थोडे दिवस तू बघ, बाबांनी जी अट घातली आहे ना, त्या अटीमुळे भुवनेश्वरी मॅडम मला लवकरच घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील. पण आई विचारत असते की अगं पण कधी?
दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना सांगत असते की आता तू जा आणि सुनबाईंना घरी घेऊन ये, त्या तुझं नक्की ऐकतील, आम्हाला खात्री आहे. आणि जर तू त्यांना घरी घेऊन आली ना तर मग तुझ्याही लेकीचा संसार होईल आणि मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. आणि ते ऐकून आजीही आनंदाने म्हणतात की भुवे तू नको काळजी करू, मी जाते सुनबाईच्या घरी, तिच्याशी तिच्या घरच्यांशी बोलते. आणि जरी आपण 2 पावलं मागे आलो ना तरी काही हरकत नाही आहे, कारण खरं तर आपण जर त्या जागी असतो ना तर आपणसुद्धा चिडलोच असतो. आपल्या मुलीचा सासरी छळ होतो, तिला त्रास दिला जातो हे कळाल्यावर कोणते आईवडील शांत बसतील. त्यामुळे ना आता आपण 2 पावलं मागे आलेलंच बरं आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो आई, तुला जसं करायचं आहे तसं कर, पण त्यांना घरी घेऊन ये. दुसरीकडे चारुहास सर खूप अस्वस्थ असतात. अक्षरा अजूनपर्यंत घरी का आली नसेल, ती भुवनेश्वरी नेमकं काय करत असेल याच विषयी ते विचार करत असतात. आणि मग त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात. त्या विचारतात की काय झालं, तर चारुहास सर म्हणत असतात की दुसरं काय होणार, तुमची मुलगी काही ना काही कारस्थान करतच असते, त्याचाच तर मी विचार करतोय. आणि त्यावेळी आजी सांगतात की नका काळजी करू, आता ती कोणतंही कारस्थान करणार नाही, उलट तिने सुनबाईला घरी आणायचं ठरवलंय आणि आता मी जाणार आहे सुनबाईकडे. आणि हे ऐकून चारुहास सरांना आश्चर्याचा धक्काच बसतो. दुसरीकडे भुवी म्हणत असते की आम्ही दुर्गीला सुनबाईंकडे पाठवलं, पण सुनबाई काही तिच्यासोबत आल्या नाही. आणि आम्हाला माहीत होतं की कदाचित त्या येणारसुद्धा नाही, कारण कधीच तिचं आणि त्या दुर्गीचं पटलं नाही. पण आता आम्ही आईला पाठवतोय आणि सुनबाईंचं आईविषयी खूप चांगलं मत आहे, ती त्यांचा शब्द काही डावलणार नाही, त्यामुळे खात्री आहे की आईसोबत सुनबाई नक्की घरी येतील. त्याचवेळी ती दुर्गी त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की काय गं ताई, काय झालं, तुम्हाला अर्जंटमध्ये का बोलावलं. तर भुवनेश्वरी तिला सांगते की तू जा आणि ताबडतोब आहेराचं ताट तयार कर. तर दुर्गी म्हणत असते की अगं इतक्या रात्री कशासाठी. तर भुवनेश्वरी म्हणते की तुला जेवढं सांगितलं ना तेवढं कर, कारण उद्या आई सुनबाईंकडे जाणार आहे. आणि ते ऐकून दुर्गी विचारते की अगं तू आत्याला कशासाठी पाठवतेस, तुला माहीत नाही का ती सुनबाई आणि तिच्या घरचे कसे अंगावर धावून येतात ते. अगं मी गेले होते, ते तर मला किती बोलले, मी सगळं ऐकून घेतलं, कारण मला माहितीच होतं की मी त्यांच्यासमोर गेले की ते असेच वागणार. पण आत्या हे सगळं सहन करू शकणार आहे का, नाही ना. ती बिचारी तर किती घाबरून जाईल, तिच्या मनाला लागेल, त्यापेक्षा तू तिला नको पाठवू. त्या मास्तरनीला जेव्हा घरी यायचं असेल ना तेव्हा येईल ती. पण त्यावेळी भुवनेश्वरी चिडून म्हणते की दुर्गे तुला जेवढं काम सांगितलं आहे ना तेवढं कर, सतत नानाचा पाडा नको वाजू, आम्ही उद्या आईला पाठवणार आहोत. आणि माझी खात्री आहे की आई सुनबाईला नक्की घरी परत घेऊन येईल, त्यामुळे आता तुला जेवढं काम सांगितलं आहे ना तेवढंच कर. जा त्या सगळ्या लोकांना त्यांची दुकानं उघडायला सांग, पण सोनं चांदी काठापदराच्या साड्या पैसे सगळं काही घरी घेऊन ये. आहेराचं चांगलं मोठं ताट तयार कर, उद्या काही करून सुनबाईंना घरी यायलाच लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.